आपल्या शहरातील आपल्या मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपलं म्हणणं सरकारपर्यंत न्यावं, ते मांडावं अशी अपेक्षा प्रत्येक नागरिकालाच असते। पण मालेगावातील गेल्या 40 वर्षापासून मालेगाव जिल्हा निर्मितीचं जे घोंगड आहे ते भिजतच पडले। यंदाच्या पावसाळी अधिवेशनात तरी याच्यावर बोलणं होईल, याच्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा नागरिकांना होती, मात्र तसं काहीही झालेलं नाही आहे। अखेर मग याच्यावर कधी निर्णय होणार, नेमकं हे प्रकरण काय आहे, नेमकं काय होतं याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, कसमांदे अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। 2 वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महिनाभरातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव दौरा केला होता। या दौऱ्यादरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव जिल्हा निर्मितीचा जो प्रश्न आहे तो प्रकर्षाने पुढे आला होता। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत लवकरच मुंबईत बैठक घेऊ आणि हा जो प्रश्न आहे तो निकाली लावू असं आश्वासन दिलं होतं। मात्र विधिमंडळाचं आता पावसाळी अधिवेशन संपले, पण या अधिवेशनात देखील जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाबाबत काहीही हालचाली झालेल्या दिसून आल्या नाहीत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा निर्मितीचं मालेगावकरांचं जे स्वप्न आहे ते अपुरं राहील अशी चिन्ह दिसतात। पावसाळी अधिवेशन होतं ते नुकताच संपलं आणि या अधिवेशनात जिल्ह्यातील सगळ्याच आमदारांनी आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले, पण मालेगाव जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधींनी ब्र शब्दही काढला नाही। यामुळे या पावसाळी अधिवेशनातही जिल्हा निर्मितीचं ढग पांगलेलंच राहिलं। ते एकत्र येऊन कधी बरसतील याची मालेगावकर वाट पाहतात। मालेगाव येथे गेल्या वर्षी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मालेगावकरांचं जिल्हा निर्मितीचं स्वप्न पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी झाल्या, शिवसेना फुटली आणि ते सत्तेत सामील झाले। त्यानंतर 1 वर्षानंतर अजित पवार गट अर्थात राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार गट देखील शिंदे आणि भाजपसोबत सत्तेत आला। आता मालेगाव जिल्हा निर्मितीला पालकमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे व मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती हे अनुकूल आहेत, तर चांदवड देवळाचे भाजपचे आमदार डॉक्टर राहुल आहेर आणि कळवण सुरगाण्याचे आमदार नितीन पवार हे मालेगाव जिल्हा समावेशास विरोध करतात। नितीन पवार हे आता अजित पवार गटात आहेत, त्यामुळे जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा एकदा मागे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शासन सकारात्मक असून देखील मग जिल्हा निर्मिती का होत नाही आहे असा सवाल यातून निर्माण होतो। 30 जून 2022ला शिवसेनेतून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटानं भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार सांभाळला। त्यानंतर महिनाभरातच मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताना पहिल्यांदाच विभागीय आढावा बैठकीसाठी मालेगावची निवड केली होती। त्यामुळे जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाबाबत पुन्हा नागरिकांमध्ये चर्चा झाली। मालेगाव येथे जी बैठक झाली, जी आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली, त्यामध्ये कार्यकर्ता मेळावाही घेतला। त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह मालेगाव मध्यचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी जिल्हा निर्मितीचा मुद्दा उचलून धरला होता आणि त्याचवेळी मुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात काहीतरी घोषणा करतील अशी उत्सुकता असताना मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगत मुंबईत बैठक घेऊन प्राधान्यक्रमाने या प्रश्नाला निकाली काढू असं सांगितलं होतं आणि जिल्हा निर्मितीच्या प्रश्नाला वगल दिली होती। मात्र या सगळ्या घटनेला आता 2 वर्ष उलटलेत, मात्र कसल्याही हालचाली झाल्या नसल्याचं दिसून येते। अधिवेशनातही याबद्दल चर्चा झाली नाही आहे। स्वतंत्र मालेगाव जिल्हा निर्मितीची ही जी मागणी आहे ती गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे। तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीच्या विषयाला हात घातला होता। त्यानंतर सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारनं या मागणीच्या अनुषंगानं प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असल्याची आश्वासनं दिली, मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही। त्यामुळे अजूनही मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न तसाच आहे। आता तो कधी सुटेल, केव्हा सुटेल याची मालेगावकर आतुरतेनं वाट बघतात। दरम्यान यावर तुमचं मत काय? मालेगाव जिल्हा निर्मितीला नेमकी अडचण काय होते, कोण कारणीभूत ठरते? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटेड महत्त्वाच्या बातम्यांसाठी उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या लेखाजोखा बातम्या समजून घेण्यासाठी लगतच चॅनलला सबस्क्राईब करा।